नमस्कार, मी राधिका. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे मराठी क्लासेस विथ राधिका. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण नेताजी सुभाषचंद्र बोस हा लेसन एक्सप्लेन केलेला. आज आपण त्याचे क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. अगोदर बघूया एका वाक्यात उत्तरे लिहा, म्हणजे वन वर्डमध्ये तुम्हाला आन्सर्स लिहायचे आहेत. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कधी व कुठे झाला, म्हणजे सुभाषचंद्र बोस कुठे आणि कधी जन्मले होते. आणि उत्तर येणार आहे सुभाषचंद्र बोस यांचा जन्म ओरिसा राज्यातील कटक या शहरात 23 जानेवारी 1897 साली झाला. म्हणजे सुभाषचंद्र बोस कुठे जन्मले होते तर ओरिसा राज्य, कटक शहर, आणि कधी 23 जानेवारी 1897 ला. सेकंड आहे सुभाष बाबूंनी वडिलांना काय सांगितले, म्हणजे जेव्हा त्यांना स्कूलमध्ये जायचं नव्हतं तेव्हा ते वडिलांना काय म्हणतात तर सुभाष बाबूंनी वडिलांना सांगितले, मला नको ही शाळा, मी नाही या शाळेत जाणार. म्हणजे मला ही शाळा अजिबात आवडलेली नाहीये आणि मी त्या स्कूलमध्ये अजिबात जाणार नाही. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे सुभाष बाबूंना कोणता पोशाख आवडायचा, म्हणजे सुभाष बाबूंना कोणता युनिफॉर्म आवडत होता. आणि उत्तर येणार आहे सुभाष बाबूंना मुख्याध्यापकांसारखा पांढरे स्वच्छ धोतर व कुर्ता हा भारतीयांचा पोशाख आवडायचा. आणि सुभाष बाबूंना त्यांचे जे प्रिन्सिपल घालायचे पांढरे स्वच्छ धोतर आणि जो कुर्ता होता तो त्यांना खूप आवडत होता. फोर्थ आहे सुभाषचंद्र लहानपणापासून कसे होते, म्हणजे सुभाषचंद्र लहानपणापासून कसे होते तर उत्तर येणार आहे सुभाषचंद्र लहानपणापासून धीट व साहसी होते. त्यानंतर फिफ्थ आहे सुभाषचंद्रांनी कोणत्या तुकडीचे नेतृत्व केले, म्हणजे कोणत्या फौजेचं नेतृत्व केलं होतं. नेतृत्व म्हणजे काय, लिडरशिप. तर उत्तर आहे सुभाषचंद्रांनी आझाद फौजेचे नेतृत्व केले होते, म्हणजे त्यांनी आझाद फौज नावाची जी सेना होती तिची लिडरशिप केली होती. त्यानंतर आहे रिकाम्या जागा भरा. त्यांचा डॅश डॅश वडिलांना पुरवावा लागला. त्यांचा काय पुरवावा लागला तर बालहट्ट, जी लहानपणी केलेली त्यांची जिद्द होती ती वडिलांना पुरवावी लागली, म्हणजेच काय, मान्य करावी लागली. सुभाषचंद्र लहानपणापासून डॅश डॅश होते, निश्चयी म्हणजेच जिद्दी. थर्ड आहे डॅश डॅश करणे त्यांना मान्य नव्हते. नोकरी करणं म्हणजे इंग्रजांकडे नोकरी करणं त्यांना अजिबात आवडलेलं नव्हतं किंवा त्यांना मान्य नव्हतं. आझाद हिंद फौजेत डॅश डॅश लोक एकत्र झाले होते. आझाद हिंद सेनेमध्ये सगळ्या धर्मांचे म्हणजे सर्व धर्मीय लोक एकत्रित झाले होते. फिफ्थ आहे कोणत्याही डॅश डॅश सामोरे जाऊ, कोणत्याही संकटाला हसत सामोरे जाऊ, ही त्यांना शपथ घ्यायला लावत असत. त्यानंतर आहे जोड्या जुळवा. पहिला आहे इंग्लिश. सो इंग्लिशचं येणार आहे शिष्टाचार, म्हणजे इंग्लिश शाळेमधला जो शिष्टाचार होता, म्हणजेच जे त्यांचं जे काही रूल्स रेग्युलेशन असतील ते त्यांना अजिबात मान्य नव्हते. सेकंड आहे आझाद हिंद. आझाद हिंद नावाची काय होती तर त्यांची सेना म्हणजेच फौज होती. त्याच्यानंतर लेफ्टनंट, त्यांच्यामध्ये जी लेडीजची जी तुकडी होती तिचं नेतृत्व म्हणजेच काय, लिडरशिप कोण करत होती तर लक्ष्मी नावाची लेडी करत होती. त्याच्यानंतर शब्दात, त्यांच्या शब्दात काय होती तर जादू होती, मॅजिक होतं, त्यामुळे लोक त्यांच्याकडे अट्रॅक्ट होत होते. त्यानंतर आहे स्वातंत्र्य खत. स्वातंत्र्याची ती पत्र म्हणजेच काय तर लेख लिहायला लागले, आर्टिकल्स लिहायला लागले. त्यानंतर आहे कोण कोणाला म्हणाले किंवा कोण कोणास म्हणाले. मला नको ही शाळा, मी नाही जाणार या शाळेत. सुभाषचंद्र बोस आपल्या वडिलांना म्हणाले की मला या शाळेमध्ये जायचं नाहीये, मला ही शाळा अजिबात आवडलेली नाहीये. सेकंड आहे माझे गुरुजी असेच कपडे घालतात. आता हे कोण म्हणलं तर सुभाषचंद्र बोस वडिलांना म्हणाले. कधी म्हणतात ते, जेव्हा त्यांचे प्रिन्सिपल कुर्ता आणि स्वच्छ व्हाईट कलरची जी धोती आहे ते घालतात ते बघून सुभाषचंद्र त्यांच्या वडिलांना म्हणतात की माझे जे मुख्याध्यापक आहेत, माझे जे गुरु आहेत ते असेच कपडे घालतात. त्यानंतर थर्ड नंबर आहे आम्ही कोणतेही कष्ट आनंदाने झेलू. आता हे कोण म्हणतं तर असे सैन्यात भरती होणारे सैनिक शपथ घेताना म्हणतात, म्हणजे ज्यावेळेस सैन्यामध्ये भरती केलं जातं तेव्हा त्यांच्याकडून एक कसम शपथ घेतली जाते, तेव्हा हे बोललं जातं. त्यानंतर आहे तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन. हे कोण म्हणतं तर सुभाषचंद्र देशबांधवांना, जे ह्याच्यामध्ये भरती होत होते सैन्यामध्ये, त्यांना ते म्हणायचे की तुम्ही मला रक्त द्या, म्हणजेच काय तर तुम्ही बलिदान द्या, मी तुम्हाला ह्या भारतासाठी आपल्या काय म्हणजे स्वातंत्र्य मिळवून देईन किंवा इंडिपेंडंट इंडिया आपण तयार करू. त्यानंतर आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. सो मोठी उत्तरे येणार आहेत. सुभाषचंद्र बोस यांचा बालहट्ट त्यांच्या वडिलांनी कसा पुरविला, म्हणजे सुभाषचंद्र बोस जेव्हा छोटे होते तेव्हा त्यांचा जो हट्ट होता तो त्यांच्या वडिलांनी कसा पुरवला, तर उत्तर येणार आहे इंग्लिश शाळेतील शिष्टाचाराचे वागणे सुभाषला पसंत पडले नाही. इंग्लिश मिडियमचं जे पण रूल्स रेग्युलेशन्स होते ते त्यांना अजिबात आवडलं नाही. त्यांनी शाळेत जाण्यास नकार दिला आणि त्यांनी स्कूलमध्ये जायला
द्यायलाच नकार दिला. त्यांचा बालहट्ट पुरवावा लागल्याने वडिलांनी त्यांना एका भारतीय शाळेत घातले आणि ते छोटे होते, सो त्यांचा जो बालहट्ट आहे, त्यांची जी जिद्द आहे ती त्यांना पुरवावी लागली. म्हणून ते काय करतात, इंग्लिश मिडियमवाला ॲडमिशन कॅन्सल करून त्यांना मराठी स्कूलमध्ये ॲडमिशन देतात किंवा घेतात. त्या शाळेच्या मुख्याध्यापकांसारखा पांढरा पोशाख सुभाषला आवडला आणि जे त्यांचे प्रिन्सिपल घालायचे व्हाईट कलरची धोती आणि कुर्ता, तो जो पोशाख, तो जो युनिफॉर्म होता तो सुभाषला आवडला आणि तो पोशाख आईकडून मागून घेऊन तो शाळेत गेला आणि तसावाला युनिफॉर्म त्यांनी त्यांच्या आईकडून मागून घेतला आणि स्कूलला गेले. सो अशा प्रकारे तुम्हाला याचा आन्सर लिहायचा आहे. सेकंड आहे, सुभाषचंद्रांचा स्वभाव धाडसी व साहसी कसा बनला. म्हणजे ते एवढे जिद्दी आणि एवढे धाडसी कसे काय बनले, तर उत्तर येणार आहे, सुभाषचंद्रांची आई त्यांना शूर साहसी वीरांच्या कथा ऐकवायची. सुभाषचंद्रांची जी आई होती त्यांना शूर आणि साहसी जे वीर होते त्यांच्या स्टोरीज ऐकवायची. दुर्गा मातेच्या गोष्टी अंगाई गीतातून आठवून म्हणायची, म्हणजे दुर्गा मातेच्या ज्या स्टोरीज आहेत त्या अंगाई गीतामधून आठवून त्यांना सांगायची. त्यामुळे देश, धर्म व प्रेमाचे बीज त्यांच्या मनात लहानपणीच रुजले. त्यामुळेच त्यांच्या मनामध्ये आपल्या देशाबद्दलचे जे प्रेम आहे ते लहानपणापासूनच आलं होतं आणि त्यांचा सुभाष धाडसी व साहसी बनला आणि त्यांचा जो मुलगा आहे सुभाषचंद्र जे आहे ते धाडसी आणि साहसी बनले. सो याचं उत्तर असं लिहायचं आहे. थर्ड नंबर आहे, इंग्रज सरकारने सुभाषचंद्र बोस यांना तुरुंगात कैद का केले. म्हणजे सुभाषचंद्रांना जेलमध्ये का टाकलं होतं इंग्रज सरकारने, आणि उत्तर येणार आहे, सुभाषचंद्र बोस भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उतरले होते. सुभाषचंद्रांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये म्हणजेच इंडिपेंडन्स फ्रीडम स्ट्रगलमध्ये इन्व्हॉल्व्ह झाले होते, म्हणजेच काय तर उतरले होते. आणि त्यांच्या कार्याची कल्पना इंग्रजांना येताच त्यांना धोक्याचे वाटले आणि जेव्हा इंग्रजांना याच्याबद्दल कळालं तेव्हा समजलं की हे काय आहे तर धोक्याचं आहे, म्हणजे हे आपल्यासाठी हे धोका बनू शकतात. फॉरवर्ड या पत्रकात त्यांनी स्फूर्तिदायक लेख लिहिल्याने इंग्रज सरकार हैराण झाले व त्यांनी सुभाषचंद्रांना तुरुंगात कैद केले. आणि त्यांनी जे त्यांचं पत्रक होतं, त्यांचा जो पेपर होता त्याच्यामध्ये त्यांनी लेख म्हणजेच काय तर स्फूर्तिदायक लेख म्हणजे प्रेरणादायी जे आर्टिकल्स होते ती लिहायला सुरुवात केली आणि हे सगळं बघून इंग्रज सरकार खूप हैराण झालं, म्हणजे खूप त्यांना भीती वाटायला लागली आणि अजून काही मोठं नको व्हायला, म्हणजेच काय तर यांना फ्रीडम नको मिळायला, म्हणून त्यांनी घाबरून सुभाषचंद्रांना तुरुंगात टाकलं. त्यानंतर आहे फोर्थ नंबर, सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना का केली. आझाद हिंद नावाची सेना त्यांनी का स्थापन केली, का काढली, तर उत्तर येणार आहे, सुभाषचंद्र स्वातंत्र्य लढ्यातील मोठे सेनापती होते. सेनापती म्हणजेच काय तर कमांडर होते आणि सैन्याच्या जोरावर इंग्रजांना नेस्तनाभूत करून भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायची त्यांची इच्छा होती. आणि त्यांच्याकडे जे पण काही सैनिक होते, जे काही सोल्जर्स होते, त्यांच्या ताकदीच्या जीवावरती, त्यांच्या जोरावरती त्यांना इंग्रजांना नेस्तनाभूत म्हणजे इथून हरवून पळवून लावायचं होतं. म्हणून त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करून तिची स्थापना केली आणि ते त्याचे कमांडर बनतात आणि आझाद हिंद सेनेची स्थापना होते. त्यानंतर आहे, सेनेत भरती होणाऱ्या प्रत्येक सैनिकाला कोणती शपथ घ्यावी लागत असे किंवा लागत होती. तर जो सेनेमध्ये त्यांच्या आझाद हिंद सेनेमध्ये जो भरती व्हायचा, जो म्हणजे येत होता, त्याला कोणती शपथ घ्यायला लागायची किंवा काय रूल्स होते, तर उत्तर येणार आहे, सेनेत भरती होणाऱ्या प्रत्येक सैनिकाला अशी शपथ घ्यावी लागे की आम्ही कोणतेही कष्ट आनंदाने झेलू, म्हणजे काहीही प्रॉब्लेम आला तरी आम्ही आनंदाने त्याला सामोरे जाऊ, कोणत्याही संकटाला हसत सामोरे जाऊ आणि काही पण प्रॉब्लेम, किती मोठं संकट असलं तरी त्याच्यासमोर आम्ही हसत जाऊ, रक्ताची होळी खेळू, म्हणजेच काय तर भले आमचा जीव गेला तरी चालेल, रक्ताने न्हावून निघू, म्हणजे आम्ही रक्ताने भिजून निघू, पण भारत माते स्वतंत्र करू, पण आम्हाला आमच्या इंडियाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचंच आहे, ही शपथ त्यांना घ्यावी लागत असेल. 6 नंबरचा क्वेश्चन आहे, लोक सुभाषबाबूंना नेताजी का म्हणत असत. लोकांनी सुभाषबाबूंना नेताजी म्हणायला सुरुवात का केली किंवा का त्यांना नेताजी म्हटलं जात होते, तर उत्तर येणार आहे, कारण ते धाडसी, प्रेरणादायी आणि प्रभावी नेतृत्व करणारे स्वातंत्र्य सैनिक होते. ते धाडसी म्हणजे काहीही करू शकणारे, प्रेरणादायी म्हणजेच लोकांना मोटिवेट करणारे होते, त्यांचं जे नेतृत्व होतं ते प्रभावी होतं, म्हणजे लोकांवरती इफेक्ट करत होतं, त्यांच्या बोलण्यामध्ये मॅजिक होतं, लोकांना अट्रॅक्ट करण्याची शक्ती त्यांच्याकडे होती, असे ते स्वातंत्र्य
स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांनी आझाद हिंद फौजेचं नेतृत्व केलं आणि त्यांनी आझाद हिंद नावाची जी सेना होती, जी फौज होती, तिचं लीडरशिप पण केलं होतं आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी सैनिकांना प्रेरित केले. आणि आपण भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं किती गरजेचं आहे किंवा लोकांना अट्रॅक्ट करण्याचं काम, प्रेरित करण्याचं, मोटिवेशन करण्याचं काम सुभाषबाबू करत होते. आणि त्यांच्या उत्कृष्ट नेतृत्वामुळे, त्यांच्या याच कामामुळे त्यांना आदराने म्हणजेच प्रेमाने आणि रिस्पेक्टली नेताजी असे म्हणत असत. सो अशा प्रकारे तुम्हाला याचा आन्सर लिहायचा आहे. त्यानंतर आहे खालील शब्दांचे वचन बदला, म्हणजेच आपल्याला सिंग्युलर टू प्लुरल करायचं आहे. कपडेचं येणार आहे कपडा, वीरचं येणार आहे वीरच, त्यानंतर फौजचं येणार आहे फौजा, एक असेल तर फौज, खूप साऱ्या फौजा, होळीचं येणार आहे होळ्या. त्यानंतर आहे 8 ते 10 ओळी सुभाषबाबूंबद्दल माहिती लिहायची आहे. आता मी इथे थोडी लिहून सांगितलेली आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकता. नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील महान क्रांतिकारक नेते होते. त्यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी कटक येथे झाला. त्यांनी आझाद हिंद फौज स्थापन करून ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढा उभारला. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा हा त्यांचा प्रेरणादायी संदेश प्रसिद्ध आहे. त्यांनी भारतीयांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली. त्यांच्या धाडसी नेतृत्वामुळे स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा मिळाली आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. सो अशा प्रकारे तुम्हाला त्यांच्या कार्याबद्दल माहिती लिहायची आहे. आय होप तुम्हाला हा लेसनचे जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते समजले असतील. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील, समजत असतील तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.